तर मित्रांनो, रात्री आपल्याला ट्रॅक्टर खाली करायला उशीर झाला, त्याच्यामुळे आपण कारखान्यावरच झोपलो होतो बरं का. आणि पार ऊन पडलं तरी मित्र काय उठायला तयार नाही भाऊ. आणि तुम्हाला तर माहिती, झोपीतून उठले पहिले आपल्या ट्रॅक्टरांकडेच लक्ष जातं आपलं. थंडी पण बरंच असल्यामुळे आम्ही डायरेक्ट बैलगाडीच बुक केलेली होती रात्री झोपायला. आणि आपल्या ट्रॅक्टरच्या बाजीपेक्षा आहे ना बैलगाडीवर झोप येणार लय भारी होती बरं का. आणि आपल्या मित्राला झोप सुधरा ना का काय सुधरा ना तेच कळा ना मला. ते मस्ती मी करू राहिलो आणि एन्जॉय तो घेऊ राहिला. अवघडच काम झालं. गोदाड बेदड्या उकलीत नाही तर तिडं आपल्याला लगे फॉलोअर्स आले. मस्तपैकी आपण त्यांना पहिले व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. आणि आपला जोडीदार घरी कधी गोदड्या उकलीत नव्हता बरं का. पण इकडे गोदड्याने सगळंच उकलावं लागतं. आणि ते सगळं झाल्यावर पहिले ना आपलं ट्रॅक्टर पुसून घ्यावं लागतं. चला मग पहिले तर ना आपण काटा बिटा करू, नाश्ता बिष्टा करून डायरेक्ट आहे ना डिझेल टाकायला जाऊ. आणि पंपावर कधी पाहावं गर्दी राहतेच बरं का. मग कसं तरी अर्धा तास थांबलो. त्याच्यानंतर आपल्या ट्रॅक्टरांमध्ये मस्तपैकी डिझेल आणि ते टाकून घेतलं भाऊ आपण. निघायचंच तर तेवढ्यात आपल्याला साहेब भेटले आणि त्यांना मस्तपैकी आपल्याला नियम सांगितले. चालवताना रिफ्लेक्टर मागे लावायचं, इंडिकेटर वळताना इंडिकेटर लावायचं. ओके. आणि साहेबांनी नियम सांगितला ना आपण त्या नियमांचं पालन नाही केलं असं कधी होणारच नाही बरं का. आपल्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर तर आहेच, पण आपल्या ट्रॅक्टरला इंडिकेटर ते सगळं आहे. आणि तुम्ही बी जर ड्रायव्हर असाल ना, तुम्ही पण या नियमांचं नक्की पालन करा बरं का. तेवढ्यात तिथं तळेगावच्या जवळ आपल्याला 2 फॉलोअर्स भेटले. मग काय मस्तपैकी त्यांना पण आपण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. तुम्हाला सांगतो, आपल्याला जर आपले फॉलोअर्स भेटलं ना भाऊ, आपल्या मनाला लय भारी वाटतं बरं का. मग लगेच घरी आलो मस्तपैकी आंघोळ केली ना. आपल्या जॉनी 2चं थोडं ऑइल लेवल कमी झालं, त्याच्यामुळे ऑइल घेऊन निघलो बरं का. फटाफट मग ऑइल आणलं, मालकांना ते लगेच टाकून दिलं भाऊ. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. आणि आपण आहे ना नुसतं मुंडकच घेऊन निघलो होतो बरं का. आपले टेलर आहे ना तिथंच सोडलं होतं. पण ते सगळं जाऊ दे भाऊ, पण मुंडकच आलेली इतकी मजा येते ना पार मापाच्या बाहेर. फायनली फडात आलो बरं का. इथे येऊन बघतो तर अजून तर भरायचं चालू होतं. आणि इथला फड आहे ना पूर्णपणे संपलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना आपलं ट्रॅक्टर आणि टेलर घेऊन दुसऱ्या फडात जायचं होतं लेबरला घेऊन. चला मग जाऊ आता दुसऱ्या नवीन फडामध्ये. फायनली मग आपण शेजात आलो बरं का. पण आपल्याला ना पूर्णपणे उसानाच रस्ता आहे. आणि सगळ्या कुत्र्यांपेक्षा ह्या कुत्र्याची लय मजा आहे बरं का. चायला याला नेमकं भाकर जास्त झाली का काय जास्त झालं भाऊ. चायला आता येड्यावानीच करायला लागला ना भाऊ. मग त्याला म्हणलं तू फक्त लाड दाखव, म्हणलं डसू नको, नाही तर डसलं तर तुला पाष्टातच फेकीन मी. मग लगेच फटाफट नारळ ते फोडलं आणि कोय त्यांची पूजा केली आणि लगेच तू ऊस तोडायचं चालू केलं बरं का. मग आपण आपला जॉनी 2 इथंच ठेवला आणि मालकासोबत निघलो भाऊ मग घरी. आणि जेव्हा आपल्या मालकाला कळलं का आपण मागून व्हिडिओ काढू राहिलो, आपले मालक म्हणे यायला तू फक्त तुझाच व्हिडिओ घेतो, मला बी घ्या जमानी कधी कधी व्हिडिओ मध्ये. आपण परत आपल्या टेलर पैसे वापस आलो तर इथं पहिल्याच खेप टाकली होती बरं का. त्यानंतर रस्सी घेतली आणि डायरेक्ट जॉनी 1च्या फडाकडे निघलो. फायनली आपण आपल्या जॉनी 1च्या फडात आलो बरं का. पण इथं अजून भरायचं चालू आहे भाऊ. लगेच मी ना आपला मित्र निघलो भाऊ गावाकडे. मस्तपैकी स्टिंगच्या बाटल्या स्प्राईट आणि ते घेऊन आलो भाऊ. आणि आपल्याकडे तर तुम्हाला माहिती रुपया राहत नाही, पण आपल्याला ना आपल्या मालकाच्या मित्रांनी स्टिंग पाजली होती. मग मस्तपैकी सगळं पिल्यानंतर मग मालक म्हणे चला म्हणे घरी आपल्याला वाडे घेऊन जायचे. तर मित्रांनो आपण फायनली वाडे बी बांधून दिले. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.